सुंदरी ओ सुंदरी माऊ की मेहंदी सुंदरी. मित्रांनो, मेहंदी कशी आली आहे सांगा बरं का. माऊच्या हातावर कशी दिसतीये ते पण सांगा. आमच्या पप्पानी काहीतरी मागवलंय. आता ते थोड्या वेळात येतंय. काय मागवलंय हे सरप्राईज आहे. आता बघू काय मागवलंय ते. म्हटले ऑफर चालू होती 15 ऑगस्टची, त्याच्यावर मागवलंय. कालच येणार होतं पण काल आलेलं नाही. शुभप्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे म्हणजे उद्या आहे नागपंचमी, तर आज आहे आम्हाला भावाचा उपवास म्हणून आवराआवरी तर झाली आहे. चिवनी नवीन ड्रेस घातलाय, चिवनी पूजा केली आहे, माऊने पण नवीन ड्रेस घातलाय, गंध पावडर झाले. माझंच आवरायचं आहे, साडी घालायची आहे मला, मंदिरात जायचं आहे अजून, म्हणजे भरपूर बाकी आहे अजून. खिचडी करायची, उपवास असतो आज. शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे, भांडे पडले, भांडे घासायचे आणि बाकीचं आवरायचं आहे, मंदिरात जायसाठी पटापटापटा. मग तुम्हाला थोड्या वेळात भेटूया. मित्रांनो, कामं आवरले, साडी घातली मी आणि आता खायला बसले. भूक लागली. खिचडी, वेफर्स आहे बटाट्याचे आणि केळीचे, मिक्स चिवडा, चिवताई आणि मी खातीये. आणि आमच्या माऊला नाही दिलं माहिती आहे का आम्ही, कारण माऊला उपास नाही. माऊनी समोसा खाऊन उपास केलाय. हे बघा, उपवासाचा समोसा खाल्लाय माऊने. तू खाल्ला ना उपवासाचा समोसा? तू दादूल्याचा उपास नाही केला ना, मग समोसा तर खाल्लाय की. हा मित्रांनो, खाऊन वगैरे झाले. आता पिऊया चहा, कारण चहा पिल्याशिवाय मला खाल्ल्यासारखंच वाटत नाही. जोपर्यंत मी चहा पित नाही तोपर्यंत. नुसतं चहाचं व्यसन लागलंय, व्यसन. मला साडी काढून टाकली. साडीने मला असं कोंडल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं बापरे किती मी दमले, कोंडल्यासारखं असं मला श्वास घ्यायला असं होत होतं. मी पहिले साडी काढली खाल्ल्यावर, कारण आई मंदिरात गेल्या नाही त्याच्यामुळे आम्ही पण काही मंदिरात गेलेलो नाही. आता चहा पिते, त्यानंतर पोरींना मेहंदी काढून द्यायची आहे. मेहंदी काढून देते. रात्रीच काढायची होती पण रात्री आला होता कंटाळा, आता काढते. मित्रांनो बघा, मी माऊला मेहंदी काढतोय. सुंदरी ओ सुंदरी माऊ की मेहंदी सुंदरी. मित्रांनो, मेहंदी कशी आली आहे सांगा बरं का. माऊच्या हातावर कशी दिसतीये ते पण सांगा. आमच्या पप्पानी काहीतरी मागवलंय. आता ते थोड्या वेळात येतंय. काय मागवलंय हे सरप्राईज आहे. आता बघू काय मागवलंय ते. म्हटले ऑफर चालू होती 15 ऑगस्टची, त्याच्यावर मागवलंय. कालच येणार होतं पण काल आलेलं नाही. तर डिस्पॅचला त्यांना म्हणजे उशीर झाला त्याच्यामुळे. तर आता आलंय वाटतं, बघूया काय आलंय ते. माझ्या हातावर काढायची अजून बघा, अख्खा मोकळा हात आहे. वॉशरूम जाऊ. मित्रांनो, पप्पानी आणलं बघा काय आहे. तुम्हाला दाखवते मी, थांबा. पप्पा ओपनिंग करतात. काय हो पप्पा? प्युरिफाय. अच्छा, करा ओपनिंग. तर मित्रांनो, माऊची मेहंदी झाली आहे बघा. हे बघा, ही काढता काढता झोपी गेली ती. हा हात दाखव ग राजूने, असं दाखव ग. हा, हे बघा, ही झोपी गेली ती, उठली आता. चिवची मेहंदी कंप्लीट झाली आहे बघा. हे बघा, चिवची मेहंदी दादुल्या काढलाय. दादुल्या, स्वतःच्या दादुल्या पावलं. आणि मग वरती कंटाळा आता डिझाईन काढली. आता हिला बसवले लन करायला. लन कर, कळलं का? मेहंदी कशी वाटली सांगा मित्रांनो, कमेंट करून प्लीज. सबस्क्राईब पण करा. मी आले आहे मित्रांनो, मिनी मार्केट आहे आमच्या इथे बघा. असं मार्केट आहे छोटस. हे भाजीला वगैरे भेटतं इथे. आम्ही आलोय भाजीला घ्यायला. माऊ रडत होती म्हणून माऊला घेऊन दिली पाणीपुरी. माऊ खातीये पाणीपुरी बघा. म्हणजे पाणीपुरी म्हणजे तिला पाणी बिनी काही नाही, फक्त पुरी मध्ये शेव टाकून दिली आहे खायला. हे बघा, पुरीतली शेव अशी होती खातीये. आम्ही घेतोय. ताई आली फळं घेऊन बघा इथून. चाललोय आम्ही आता घरी. येस.
हे कोको चावू नको. कोको तोंड खाली कर. किती मस्ती घालते कोको सोबत, बघितलं का माऊ? घाबरत नाही. चिव आधी घाबरायची बघा, आज पप्पानी चिवची भीती काढली कोकोची, कारण तिला दरवाजाची कडी लागली खूप जोरात मगाशी घाबरून घाबरून. हा मित्रांनो, आज नागपंचमी आणि भावाचा उपवास, त्याच्यामुळं आज ही पूजा करावी लागती. हे तेच नागोबा नरसोबा. ऍक्च्युली मित्रांनो, आज वारुळाची पूजा करायला जातात सर्व, पण राघव थोडा असल्यामुळे मी गेले नाही. मी घरातच केलंय ते पूजा. हे असं पोपटं बांधावं लागतं गळ्यामध्ये, धागा पिवळा करून. पांढरा धागा असतो त्याला पिवळं करावं लागतं आणि त्याचं असं पोपटं बांधावं लागतं. माऊला बांधलंय, चिवला बांधलंय, हा दादूला बांधलंय बघा. असं माऊ दाखव तुझ्याला. बघा मावचा सुटला तिचा. आणि अशी पूजा असती. सर्वांनाच असतं. दादुली थांब जरा. मित्रांनो बघा, मेहंदी काढली मी, अजून रंगायची आहे. हितलचंच रंगायचं अजून. मित्रांनो, अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे संपन्न. आज आमच्याकडे लाह्या आणि फुटाणे ठेवत नाही, कारण आज देवाचा उपवास असतो त्याच्यामुळे. तर आमच्याकडे दूधच ठेवलं जातं. तुम्हाला मी प्रसादासाठी शेंगदाणे आणि साखर पण ठेवलेली आहे. पूजा झाली. आदित्यच्या घरी, ह्यांच्या मित्राच्या घरी काकांना ऍडमिट केलं होतं त्या दिवशी, मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. त्यांना बघायला आलोय आम्ही आता, भेटायला. हे आहेत मावशी. आलोय माऊ बघा किती त्रास देतीये. माऊने ऍपल नाही खाल्लं, मावशींनी कापून दिलं होतं तरी नुसती त्रास देतीये. हे बघा मित्रांनो, चिमणी. हे बघा बघा मित्रांनो कशी. लवबच बघा ते, लवबच आहे बघा.